कभी नाही कोणाच्या समोर झुकला तुझ्या माहेरच्या नवरा काय कोणाला म्हणते कोण कोणाला म्हणते रावणाला प्रभू रामचंद्राची पत्नी सीता मायला हरण करून आणलं होतं हो आणलं होतं. काय केलं त्याच्यानंतर तू मर्दाची औलाद आहे ना तू मर्दाच्या बीजाचा आहे ना अबे मर्दाच्या बीजाचा आहे तर मर्दासारखा वाग माणसाने माणसाशी माणसासारखं व्यवहार करायला केलं पाहिजे त्याला माणूस म्हणतात नुसत्या ईदभर पोटासाठी आपल्या जबानीला किडे पाडत असतील रे आपल्या रक्तात फरक पडत असेल त्याच्या रक्तात फरक त्याच्या जबानीला फाटे त्याच्या रक्तात फरक त्याच्या जबानीला फाटे तुला वाटतं होतं ना माझी एवढा विसरवा ऋषी त्या रावणाला काय म्हणते काय मी तुला नाही म्हणत मी तुला नाही म्हणत तू काय करते तर तू माझा नाही तुझा बाप जाणे तू जाणे मी जाणे मी बाप म्हणतो तर ठीक आहे पण या सर्व गोष्टी मायेने माहीत असतात ऐक तो विसरवा ऋषी काय म्हणते एका बापाची औलाद थोडा नाही कोणाच्या समोर तुझ्या बाहेरच्या नवरा काय म्हणते सीता मायने काय म्हणते एवढं घाण काम करशील एवढं खाद्य जास्त असं वाटत नव्हतं रे हो काय नव्हतं वाटत पण काय करू आहे काय मी तुला गजलचा एक ध्रुवपद नंतर राष्ट्रीय गाणं म्हणतो माझ्या प्रोग्राम बंद करतो मी गजल म्हणून दाखवतो तू यात दाखवत असेल ना आवाज कुठे जाते काय कुठे जाते मी म्हणतो हा एवढा जबान माणूस का करते रे का करू राहिला 15 गाणे भाडंग भडंग 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 लावते मोजके 2 गाणे म्हण मी पहिला गाणं म्हणलं होतो का द्याला उत्तर दुसऱ्या गाणं बोललो होतो का दिला उत्तर असत नाही तसत नाही मी तुला आता अस्थि मास वगैरे शब्दातून सांगितलं होतं तुला विचारलं होतं कारण की भाग पहिले दिन कितना रोयाता हिशेब करजो पहिले चिठ्ठ्या पाठवून बोलावतो विचारजो
सजाना का मत लीजिए कलंकाच्या काळ्या चेहऱ्यावर पडदा लागून म्हणजे नकाब लागून तो पाप ठाकवण्याचा प्रयत्न जर करत असेल या गोष्टीला काय अर्थ आहे या गोष्टीला काय आहे ऐक मी काय म्हणतो जय राजांसाठी देवगडे सर अरे गूंजे धमाका सुनिए आसमां से ये जमीन तक धमाका सुनिए रोशनी के हाथ पर ठोकरे दर दर भटकती रोशनी के हाथ पर गौर कीजिए मेरे बात पर मेरे परवरदिगार महक नासिक लीजिए